त्या मुसळधार पावसानं आता रात्रीपासून दमदार बॅटिंग सुरू केलेली आहे। मुंबईच्या दक्षिण भागासह पश्चिम उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। तसंच कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात सुद्धा रात्रभर तुफान पाऊस पडलेला आहे। तर वसई विरारमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे। डहाणू, मीरा रोडमध्ये सुद्धा पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। गेल्या 12 तासांपासून मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये 73 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरांमध्ये 30 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना सुट्टीच्या दिवशी आलेल्या या पावसानं चांगला सुखद दिलासा दिलेला आहे। मनश्री पाठक आमची प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मनश्री, पाऊस आलेला आहे सगळीकडे, म्हणजे आज सुट्टीचा दिवस आहे आणि एक त्यामुळे या उकाड्यापासून आता लोकांना सुद्धा इथं दिलासा मिळालेला आहे, काय सांगशील? नक्की अमोल, आज उकाड्यापासून दिलासा तर मिळतोय, मात्र मुंबईकरांना आज सुट्टी आहे, त्याच्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे कदाचित मुंबईकरांना फार त्रासाला तोंड द्यावं लागणार नाही। मात्र सध्याची जर परिस्थिती बघितली तर मुंबईतल्या अनेक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाणी साचल्याच्या घटना आता कानावर येत आहेत, तशी माहिती पालिकेकडनं दिली जाते। साधारणतः जी पाणी साठण्याची नेहमीची ठिकाणं आहेत, परेल ब्रिज असेल, हिंदमाता असेल, या ठिकाणी पाणी साठते, मात्र ते लगेच रिलीज देखील केलं जाते। पश्चिम उपनगरात 30 मिलीमीटर जरी पाऊस असला तरी सुद्धा सध्या 7 वाजेपर्यंत हे पावसाचं प्रमाण तिथे कायम आहे। मात्र पूर्व उपनगरात पावसानं चांगला जोर धरलेला आहे। तू मगाशी म्हटलास की 70 mm पर्यंत पाऊस झालेला आहे, मात्र आता गेल्या एका तासातच 70 mm वरनं हा आकडा 95 mm पर्यंत पोहोचलेला आहे। त्याच्यामुळे पूर्व उपनगरात पावसानं चांगला जोर धरलेला आहे। शहर भाग आणि वेस्टर्न सबब, पश्चिम उपनगर इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, रिमझिम स्वरूपाचा पाऊस आहे, मात्र पूर्व उपनगरात मुसळधार पावसानं आता जोर धरलेला आहे।